दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. दिंडोरी तालुका, दिंडोरी तालुका, दिंडोरी तालुका. धन्यवाद. दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. तालुका आता खड्ड्यांचा बालेकिल्ला बांधल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौसिफ मनियार, युवक तालुकाध्यक्ष मनोज खांदवे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र निदर्शनं करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या पायऱ्यांवर थेट गाळ ओतून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला. नाशिक दिंडोरी रस्त्याची झालेली दुरावस्था तसंच तालुक्यातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना मुठीत जीव धरून प्रवास करावा लागतोय. अनेकदा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग झोप्याचं सोंग घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या निष्काळजी कारभाराचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आणि अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी थेट कार्यालयाच्या पायऱ्यांवर गाळ ओतण्याचं आंदोलन केलंय. प्रशासनानं तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष संदीप बेहरे, शहराध्यक्ष सागर गुंबाडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सार्थक निखाडे, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संतोष लोखंडे, गौरव दात्रक, मयूर घरत, तेजस मुरकुटे, आदित्य मुरकुटे, अभिषेक मुरकुटे, संजय घाडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. न्याय द्या, न्याय द्या. दिंडोरी तालुका, दिंडोरी तालुका, दिंडोरी तालुका. मित्रांनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज या दिंडोरी तालुक्यात जी रस्त्याची अवस्था झालेली आहे ही बिकट अवस्था बघता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी, सार्वजनिक विभागाचे जे अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. जो दिंडोरी नाशिक रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्यावरचा हा गाळ आम्ही इथं आणलेला आहे. दिंडोरी तालुका द्राक्ष आणि टोमॅटोचं हब मानलं जातं. मोठी उलाढाल ही शेतकऱ्यांची या रस्त्यावरून होत असते. तालुक्यात येणारा एकही रस्ता सांगावा का तो चांगला असेल. मोठी बाजारपेठ आपल्याकडे आहे. आरोग्याचा विषय असेल, गरोदर महिलाला ज्यावेळेस आपण नाशिकला घेऊन जातो तर त्या महिलेचे किती हाल होत्या. या प्रशासनाने, या राज्यकर्त्याने आजच्या या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे. मी आजच्या या आंदोलनातून या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारितो का तुम्हाला फक्त सत्तेचा माज आहे, तुम्हाला याच्यापेक्षा दुसरं काही गरज नाही. आपली स्वतःची खुर्ची शाबूत राहण्यासाठी जो तो प्रयत्न करत असतो, पण सर्वसामान्य जे शेतकरी असेल, सर्वसामान्य जो दिंडोरी तालुक्यातला नागरिक असेल त्याची व्यथा तुमच्यापर्यंत ऐकू येत नाही. कारण की तुमच्याकडे 5-5, 50-50 लाखाच्या स्वतःच्या गाड्या झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे तुम्हाला हाल कळणार नाही. मित्रांनो, ज्या वेळेस आपण एखादा अंगावर ड्रेस घालतो तो 1000 रुपयाचा असतो. त्या 1000 रुपयाच्या ड्रेसला आपल्याला एखादा डाग लागला पण सहन करत नाही. आज लोकांचे कंबरडे मोडले, लोकांचे मोटरसायकल ऍक्सिडेंट होते. याला जबाबदार कोण? विधानसभा इलेक्शन होऊन 2 वर्ष झाले. या नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री अजून कोणी भेटलेले नाहीये. 3 मंत्री या जिल्ह्यात असताना सत्तेत नाशिक जिल्ह्याचे सर्व आमदार हे सत्तेत आहे. आज विरोधात कोणीच बोलायला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आज सर्वसामान्यांच्या हितासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. आज सोमवार आहे, वर्किंग डे आहे. या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारायला आलेलो आहे. एकही अधिकारी इथं नाहीये. का म्हणून? यांच्यावर कोणाचीच अधिकाऱ्याची पकड नाहीये. एकही अधिकारी आज इथं नाही. सार्वजनिक अभियंता जो आहे आज आम्ही त्याला विचारायला आलेलो आहे का 1 वर्षापासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे. 1 वर्ष झाले. 11 या फाट्यापासून तर दिंडोरी मसूरपर्यंत या 1 वर्षात त्यांनी सांगावं का एक काम केलेलं आहे. आजच्या या आंदोलनातून मी सरकारला आणि या राज्यकर्त्यांनी, या जिल्ह्याचे जे बी कोणी आमदार खासदार आहेत त्यांना प्रत्येकाला मी विचारितो का येणाऱ्या काळात जर या आंदोलनाची दखल घेतली नाही, हा रस्त्याचे डागडुजी, मलमपट्टी काहीच नको आम्हाला. तात्पुरते खड्डे बुजवायचे, मलमपट्टी करायची हे चालणार नाही. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करा, नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आज तरी गाळ आणलेला आहे. मोठ्या टँकर आणि डंपर आणू आम्ही. कलेक्टर ऑफिस असेल, पीडब्ल्यूडीचं ऑफिस असेल तिथं आम्ही हा गाळ ओटल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ज्या प्रशासनाला जागेल. लोकशाहीचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा. रस्ते, पाणी, वीज हा तुमचा मूलभूत अधिकार. हे सरकारने द्यायलाच पाहिजे. आमच्याकडून टॅक्स घेता आणि त्याच्या बदले देता काय?
मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण याच्या पुढे कधीच टॅक्स भरू नका. जोपर्यंत आपल्याला चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगली वीज भेटेल तोपर्यंत एकाही टॅक्स देऊ नये. आणि यानंतर जो कोणी आमची आंदोलनाची दखल घेत त्यांनाही सुद्धा विनंती आहे की जे राज्यकर्ते, जे मंत्री या मतदारसंघात फिरत असेल, जिल्ह्यात फिरत असेल, त्यांना त्या फोटो काढा त्या खड्ड्याचे आणि त्यांना पर्सनली टॅग करा. एक युवक काय करू शकते दिल्लीच्या जंतर मंतरने दाखवलेले. आम्ही सर्व युवक आहेत तालुक्याचे, आम्हाला हे कधीच सहन होणार नाही का आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल होत असेल. आज तुम्हाला वाटत असेल का तालुक्यात विरोधक नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते तुम्हाला तोंडाला जोपर्यंत तुमचा फेस फोडत नाही ना तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100% आंदोलन करतो. आज फक्त गाळ वतलेला आहे, लक्षात ठेवा. एकही अधिकारी इथं नाहीये, एकही अधिकारी विचारायला आला नाही का काय करताय काय नाही. आणि शिवाय आज सोमवार आहे, या आंदोलनातून मी तीव्र असा इशारा देतो, जर या आंदोलनाची दखल जर कोणी घेतली नाही आणि रस्ता नाशिक करून रस्ता लवकरात लवकर फास्ट कॉन्क्रिटीकरण झालं नाही तोपर्यंत आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. शरदचंद्र पक्षाचा विजय असो. शरदचंद्र पक्षाचा विजय असो. दिंडोरी तालुका खड्ड्याचा बालेकिल्ला. दिंडोरी तालुका खड्ड्याचा बालेकिल्ला. आज वर्किंग रस्त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहोत. तरी जर बघितलं तर 1 वर्षापासून आकळे फाटा ते मसूळपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. आणि जर तुम्हाला काम करायचं होतं तिथून मागे तुम्हाला 6 महिने का 6 वर्ष होते, एवढे दिवस तुम्ही गप्प बसले. ऐन पावसाळ्याच्या वेळेस तुम्ही कामं काढले आणि आज त्या खड्ड्यांमुळे काही लोकांचे कंबरडे मोडले. आज नाशिकमध्ये 2-4 अपघात होऊन मृत्यू झालेले. त्यामुळे लवकरात लवकर या प्रशासनाने व या सरकारने या रस्त्याची दखल घेऊन लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून सिमेंट कॉन्क्रीट जेवढा लवकर होईल तेवढा करावा. त्याचं कारण असं की थोड्या दिवसामध्ये शेतकऱ्यांचे टमाटे काही पिकं चालू होत आहे. आमच्या पिंपळार फाट्यावरती टमाटा मार्केट चालू होत आहे. जर अशीच अवस्था असली तर खूप बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची. आणि दिवाळीपर्यंत हा रस्ता जर नाही झाला तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छोडू. आणि आज तर फक्त गाळ आणलाय, मागे तौशिफ भाऊनी सांगितलं आम्ही एका दिवशी 2-4 गाळाच्या आयवान होतो. आणि आज इकडे कोण अधिकारी असतील त्यांनी बाहेर यावं किंवा आमच्या या आंदोलनाचं काहीतरी सांगावं किती दिवसात रस्ता होईल का नाही होणार, नसेल होणार तर बंद तरी करून टाका एकदाचा. त्याच्यावर आम्ही बघू काय करायचं काय नाही. आज आम्ही शरदचंद्र पक्षाच्या वतीने सर्व युवक मोठ्या प्रमाणात जर रस्ता नाही झाला तर आंदोलन छोड एवढंच सांगतो आणि थांबतो. शरदचंद्र पक्षांचा विजय असो. दिंडोरी तालुका खड्ड्याचा बालेकिल्ला. दिंडोरी तालुका खड्ड्याचा बालेकिल्ला. या ठिकाणी सर्व ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर चांगली असेल दखल घेऊन भविष्यामध्ये विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, सर्व कामगार असेल, तसा दिंडोरी तालुका पाहिला तर हा मध्यवर्ती तालुका आहे. येणारे जाणारे सर्व सुरगाणा असेल, कळवण असेल किंवा खांदेचा पूर्व इकडचा भाग असेल, हा सर्व दिंडोरीमधून नाशिककडे जात असतो जिल्ह्यात. कुंभमेळ्याच्या नावाखाली तुम्ही त्र्यंबकेश्वर ते पिंपळगाव हा रस्ता तुम्ही आराखड्यात धरला. उमराळ्यापासून दिंडोरीला येणारे, पेठकडून जे येणारे तालुक्यातले लोक असतील, उमराळ्यापासून दिंडोरीपर्यंत येणारे एवढी प्रचंड हाल आहे. तुम्हाला जर 2 किलोमीटरचा रस्ता जर करायचा आहे तर तुम्हाला 12 किलोमीटर रस्ता खोदून ठेवायची काही गरज नाही. आम्ही दररोज येतो. आता आमच्याकडे जरी स्वतःच्या गाड्या असल्या तर आम्ही कुठून तरी पर्यायी व्यवस्था करतो. पण ज्या ठिकाणी शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कॉलेज असेल किंवा प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये येणारे विद्यार्थी असेल, त्यांना कुठंतरी महामंडळाच्या बसने यायचं असतं, कुठून तरी प्रायव्हेट गाडीने यायचं असं, वेळेवर गाड्या नाही भेटल्या तर त्यांच्या सर्व शैक्षणिक वर्षाची नुकसान होते. तर मला आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो की भविष्यामध्ये तुम्ही त्वरित या रस्त्यांची काय असेल ती पुरेपूर काळजी घेऊन याचा एकदाचा निपटारा करून सर्व जनतेला तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या, विशेष करून सुरगाणा, पेठ, दिंडोरी सर्व या शेतकरी असेल किंवा कामगार असेल यांना न्याय द्यायची भूमिका आपण करावी अशी पक्षाच्या तर्फे आम्ही मागणी करतो. दिंडोरी तालुका दिंडोरी तालुका. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, दिंडोरी.